तर नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी। नाशिकमध्ये महाभयंकर अपघात झालाय। अपघातात 4 जणांचा मृत्यू झालाय। नाशिक पेठ महामार्गावर हा अपघात झालाय। इको कारला एका कंटेनरनं धडक दिली। या तिघांचा जागीच मृत्यू झालाय। एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। दरम्यान कंटेनर चालकाचा शोध सुरू करण्यात आलाय। विचित्र आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघातात 4 जण ठार झालेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, काय अधिक माहिती या अपघाताबाबत? हेमाली, आज सायंकाळी साधारणतः 5 वाजेच्या सुमाराची ही घटना आहे। नाशिकहून पेठला जाताना सावळ घाट लागतो। या सावळ घाटाच्या उतारावरती इको कार ही खरं तर जात होती। रस्त्यावरती खरं तिचा वेग देखील हा मंदावलेला होता। मात्र याच वेळी जर आपण बघितलं तर एक पाठीमागून एक कंटेनर आला आणि या कंटेनरने इको कारला जोरदार धडक दिली। दरम्यान ही धडक इतकी भीषण होती की ही कार जी आहे ती त्याच्या समोरूनच उभा असलेल्या दुसऱ्या एका कंटेनरच्या अक्षरशः ती खाली गेली आणि या अवस्थेमध्ये म्हणजे हा जो अपघात झाला या धडकेमध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे। आपण ही जे काही फोटो बघत आहोत त्या फोटोमध्ये जी कारची सध्याची परिस्थिती यावरून करता आपल्याला संपूर्ण परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो की ही धडक जी देण्यात आली होती ती किती गंभीर होती। दरम्यान या घटनेमध्ये जर बघितलं तर 2 पुरुष आणि एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू हा झालेला होता। तर 2 प्रवाशांना गंभीर अवस्थेमध्ये उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे एकूण मृतांची संख्या जी आहे ती 4 झालेली आहे। तर आणखी एक जो प्रवासी आहेत त्याची प्रकृती देखील गंभीर आहे। त्याच्यावरती सध्या उपचार जे आहेत ते सुरू आहेत। मयत आणि जखमी व्यक्तींची ओळख पटवण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। यासोबतच जो कंटेनर चालक होता ज्यांनी धडक दिली तो सध्या फरार झालेला आहे। त्याचा पेठ पोलिसांकडून शोध जो आहे तो घेतला जातोय। मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर नाशिक शहर असेल किंवा ग्रामीण भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून जे काही अपघातांची संख्या ही समोर येते, जे काही फेटल अपघात होत आहेत ते खरं तर गंभीर आहेत। या अपघातांवरती खरं नियंत्रण नक्की कसं मिळवलं जाणार हे पाहणं आता भविष्यात महत्त्वाचं ठरेल। काय उपाययोजना केल्या जातात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार। नक्की। धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।